माथाडी कामगारांचा एल्गार, आजपासून बेमुदत धरणे आंदोलन। न्याय हक्कासाठी माथाडी कामगारांचा पुन्हा एकदा एल्गार। मागील 2 वर्षापासून आश्वासनाच्या गजरापलीकडे काहीही न मिळाल्याने आजपासून शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे। कामगारांचा आरोप आहे की माथाडी मंडळाचे अधिकारी आणि अन्न पुरवठा विभाग त्यांच्या मूलभूत हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। धक्कादायक बाब म्हणजे अधिकृत माथाडी कामगारांना डावलून बाहेरील अनधिकृत व्यक्तींकडून कामे करून घेतली जात आहे। 25 पैकी 18 गोदामे चालू असून उरलेली 7 गोदामे बंद करण्यात आली आहेत, ज्यामुळे शेकडो माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। माझं नाव रमजान खान पठाण अशरफी। मी राष्ट्रीय कष्टकरी पंचायतचा अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळाचा सहसचिव। इथे माथाडी कामगारांच्या या शासकीय धान्य गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या समस्येबाबत वारंवार शासनाला पत्र दिले, कारण 2-2 वर्षापासून यांना थकबाकी मिळालेली नाही आहे। दुसरी गोष्ट, यांनी शासनानं त्यांच्या कामावर पुन्हा एक गदा आणली की तिथे थेट वाहतूक सुरू केली। थेट वाहतूक सुरू केल्यामुळे कामगारांना रोजगार मिळणे कठीण झालेले आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जिथं थेट वाहतुकीचे काम होतात त्या ठिकाणी आमचे माणसं काम करायला तयार आहे, पण त्यांना कामावर न घेता माथाडी नोंदीत कामगाराला डावलून बाहेरील अनोंदित कामगाराकडून काम करून घेण्यात येत आहे। दुसरी गोष्ट, कामगारांना जे तिथे नागरी व मूलभूत सोयी पाहिजे ते त्यांना आजपर्यंत मिळाले नाही। 2010 पासून सतत मागणी आहे आमची, पण नागरी व मूलभूत सोयी मिळाल्या नाही। परत कामगारांची वेतन हे शासनाच्या नियमानुसार 7 किंवा 10 तारखेपर्यंत मिळालं पाहिजे महिन्याला, पण इथं 2-2 महिने त्यांचे पेमेंट होत नाही, 3-3 महिने त्यांना पगार दिला जात नाही। तो उपाशी राहा आणि कामं करा असं कोणत्याच GR मध्ये लिहिलेलं नाहीये। ठेकेदारांना काम करून घेतला, काम जो करून घेईल तो पैसा देईल। मग इथं त्या ठेकेदारावर जबरदस्ती करण्याऐवजी हे लोक आम्हाला केंद्राचे पैसे आले नाही, राज्य शासनाचे पैसे आले नाही म्हणून तुमचे पैसे रोखले आहे, नंतर आम्ही तिकडून आल्याबरोबर तुम्हाला तुमचे पैसे देऊ। किती दिवस उपाशी राहायचं या कामगारांनी? कामगारांना घरदार आहे किंवा नाही? दुसऱ्या जे आधी 24 गोडाऊन होते त्या 24 गोडाऊन पैकी 7 गोडाऊन यांनी बंद केले रिपेअरिंगच्या नावावर, आणि त्या गोडाऊनच्या लोकांना बाहेरील गोडाऊन मध्ये कामावर पाठवलं। त्यांना येता जाता समजा जो खर्च लागतो आहे, जसं यांना TA मिळतो, DA मिळतो, या कामगारांना कोण TA देणार आहे? दुसरी गोष्ट, रस्त्यात जाताना अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण आहे? म्हणून जे कामगार ज्या ठिकाणी होते त्याच गोडाऊन मध्ये ठेवले पाहिजे। परत माझी मागणी अशी आहे की जसे सीधा वाटप केंद्र पहिले ज्या गोडाऊन मध्ये होते ते तसेच ठेवायला पाहिजे। त्यांनी गोडाऊन सुद्धा बदलले आहे, याच्यामध्ये त्यांनी ठेकेदाराचा फायदा पाहिला आहे, कामगारांचं नुकसान केलेलं आहे, कामगारांचं शोषण चालू आहे। म्हणून त्या शासनाच्या विरोधात आम्ही हा आंदोलन केलं आहे। याला तर बेमुदत म्हणून आम्ही नाव दिलंय, पण यापुढे आम्हाला रस्त्यावर यावं लागेल, रस्ता जाम करावा लागेल किंवा आत्मदहनासारखे प्रयत्न आम्हाला करावा लागेल, तेव्हा आम्हाला न्याय मिळेल असं मला वाटतं। हे शासन काही जागा होऊन नाही राहिलं, वारंवार पत्र देऊनही यांनी दुर्लक्षित केलेलं आहे।